कुठे आहे ते? सांग लवकर. ती पेटी आमच्या गाडीत आहे. गाडी इथून काही अंतर अलीकडे लावली आहे. गाडीची चावी. खिसा उघड आणि चावी घे. तिने हातातला रॉड खाली टाकला आणि ती चालत आता राजच्या जवळ आली. त्याच्या अगदी वरच्या खिशाला एक जीप होती. तिने ती जीप उघडली. आतमध्ये हात घातला, पण त्यात चावी नव्हती. त्यात वेगळंच काहीतरी होतं. तिने हात बाहेर काढला. तिच्या हाताला खूप सारी माती लागली. ती क्षणभर विचारात पडली. तिचा हात राजच्या अगदी चेहऱ्याजवळच होता. तिला कळतच नव्हतं नक्की याने खिशात माती का भरली होती. त्याने पूर्ण ताकद लावत स्वतःचं तोंड आणि नाक तिच्या त्या हाताला घासलं. ती माती त्याच्या नाकाला आणि तोंडाला लागली. त्याने जोरात श्वास घेत नाकाला लागलेली ती माती स्वतःच्या श्वासांमध्ये मिसळून घेतली. जिभेने ती माती त्याने तोंडावरून चाटत शरीराच्या आत घेतली आणि पुढच्याच क्षणी काहीतरी घडलं. एका झटक्यात त्याने लाकडी खुर्चीचे दोन्ही हात तोडत खुर्चीच तोडली. आता त्याचे हातपाय सगळं काही मोकळं झालेलं. त्याच्या अंगावर गुंडाळली गेलेली दोरी त्याने बाजूला फेकली. म्हातारीला काही कळायच्या आत तो अगदी मुक्त झालेला. म्हातारीने त्याच्यावर झडप घातली. त्याने म्हातारीला दोन्ही हातांनी उचलून जमिनीवर आदळलं. तिच्या नरड्यावर त्याने पाय दिला, पण तिने तो पाय दोन्ही हातांनी बाजूला करत त्याच्या पोटरीचा चावा घेतला, पण त्याला वेदना जाणवतच नव्हत्या. त्याने पाय झटकत तिच्या दातांमधून स्वतःचा पाय सोडवला. तिचा गळा धरून त्याने तिला उभं केलं आणि एक सनसनीचा थोबाडीत तिच्या डाव्या गालावर लावली. आणि आता एकावर एक 5 ते 6 तशाच प्रकारच्या चपराक तिच्या गालावर लावायला सुरुवात केली. तिचं नाक फुटलं होतं, तोंडातून रक्त येत होतं आणि तिच्यातली सगळी ताकद जणू काही संपून गेली होती. शर्मिलाचा तो चेहरा आणि ते शरीर जरी असलं तरी आता तिच्यात ती सिंधू होती. त्याने तिचे केस घट्ट हातात धरून ठेवले आणि तो तसाच तिला धरून केशवच्या खुर्चीजवळ घेऊन आला. केशवच्या दोऱ्या वगैरे सोडवत त्याने केशवला बाजूला केलं आणि त्या खुर्चीवर तिला बसवलं. आता तिला त्याने त्याच खुर्चीला बांधून ठेवलं. तिचे हातपाय सगळं काही बांधलं होतं. तिला काहीच करता येत नव्हतं. बोल आता. मी जे विचारेन त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तू मला देशील. नाहीतर काय? तू काहीही करू शकणार नाहीस. तुझा सागर तिथे आहे. वेळेत पेटी आणि तू तिथं नाही पोहोचलात तर तो गेलाच. म्हणून तर तुझ्या सागरला घेऊन गेलोय. योगायोगच म्हणावा लागेल तो. खरं तर आम्ही काही ठरवून त्याला नेलं नव्हतं. योगायोगाने तो त्या दोघांना सापडला. पण मग समजलं की हीच तर संधी आहे तुझ्याकडून पेटी मिळवण्याची. खरं तर आमचं नियोजन वेगळं होतं. तुझ्या नकळत आम्ही तिथे तुझी वाट बघत थांबणार होतो. आम्हाला माहिती होतं की तू नरबळी देण्याच्या विधीसाठी तिथे नक्की येशील आणि मग त्याचवेळी आम्ही तुझ्यावर झडप घालून ती पेटी हस्तगत करणार होतो. पेटी तुझ्याकडे आहे. आता ती पेटी घेऊन तुला तिथे जावं लागेल. ती म्हणाली, माझं ऐक. मी जे सांगतोय ते नीट ऐक. आपण सगळे यात अडकलो आहोत. यातून निघायचा काहीतरी मार्ग असेल. कशाला निष्पाप लोकांचे जीव घेताय? राजने सूर बदलला. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्हाला आमची मुक्ती हवी आहे. त्या चांडाळाला आम्हाला संतुष्ट करावंच लागेल. जे काम तेव्हा सुरू केलं होतं ते अपूर्णच राहिलं होतं. ते पूर्ण नाही झालं तर आम्ही असेच अडकून राहू. मी अजूनही विचारतोय, नक्की काय लपवताय तुम्ही माझ्यापासून? राजने परत एकदा तिला विचारलं, पण ती हसत होती. काही सांगायला तयार नव्हती. विचार कर. तुला तुझ्या सागरचा जीव प्यारा असेल तर ती पेटी घेऊन तुला तिथं जावंच लागेल. आणि हो, घड्याळाकडे लक्ष ठेव. कदाचित तुला माहिती नसेल तर मी सांगते की काल रात्री तुम्ही इथे आला होतात आणि आता 17 तारखेची संध्याकाळ झाली आहे. ठीक आहे? राज फक्त एवढंच म्हणाला आणि त्या खोलीतून बाहेर निघून गेला. तिला तसंच त्याने बांधलेल्या अवस्थेत तिथं सोडलं होतं. केशव भिंतीला टेकून स्वतःच्या जखमेकडे बघत विवळत होता. काही वेळातच बाहेर
एका गाडीचा आवाज आला आणि लगेचच काही वेळात त्या गोडाऊनचं दार उघडून राज आत आला. ती पेटी ओढत ओढत तो आता तिच्या समोर घेऊन आला. पेटी तिच्या समोरच ठेवली होती. त्या पेटीकडे बघून तिच्या चेहऱ्यावरील हास्य उमटलं, पण तो तिथे थांबला नाही. तो बाहेर गेला आणि काही वेळातच तो परत आला. त्याच्या हातात एक बाटली होती. त्या बाटलीकडे बघून तिला काही समजलं नाही. ती बाटली त्याने आता तिच्या समोर उघडली. त्यातून येणारा पेट्रोलचा वास तिच्या नाकापर्यंत पोहोचला आणि तिच्या चेहऱ्यावरचं स्मित उडून गेलं. अरे मूर्ख आहेस का? काय करतोयस? आग लावतोय. सगळेच अडकून पडूयात आपण कायमचे. मला काय फरक नाही पडत. आज ना उद्या मरायचंच आहे. मला फरक पडत नाही त्या गोष्टीचा, पण कुठल्याही निर्दोष व्यक्तीचा जीव मी नाही घालवू शकत आता. राजने आता त्यातलं पेट्रोल त्या पेटीवर ओतायला सुरुवात केली. थांब थांब, नको नको करू असं. तिच्या त्या घोगऱ्या आवाजात ती प्रचंड मोठ्याने किंचाळली. ती अशी ओरडत होती जणू तो तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला तो आग लावणार होता. त्याला तिची दुखती रग सापडली होती. त्याने खिशातून लायटर काढला आणि लायटरची ज्योत पेटवली. थांब, मी पाया पडते तुझ्या. असं काही करू नकोस. मग सांग ते जे मला माहीत नाही, राज म्हणाला. त्याने ओठात सिगरेट धरली आणि सिगरेट पेटवली. लायटर विझवला. विचार तू, मी सांगते. मला एक सांग, त्या रात्री जेव्हा विजयकांत, तू आणि सुनेत्रा मिळून तो विधी तिथे करणार होतात आणि तुम्ही तो जवळपास केलाही होतात, त्यात विजयकांतची हत्या तर धरमपालच्या माणसाने केली, पण तुला आणि सुनेत्राला कोणी मारलं? तुला कसं माहिती हे सगळं, की तो विधी आम्ही केला होता? हे तुला कळलं कसं? तिने विचारलं. विजयकांत ज्या कॅमेऱ्याने हे सगळं शूट करायचा, तो कॅमेरा त्याच खोलीत मला सापडला जिथे विजयची हत्या झाली. कित्येक वर्ष तो कॅमेरा तिथे पडून होता, पण दैवयोगाने तो कॅमेरा मला मिळाला. तो कॅमेरा दुरुस्त करून मी त्यात टिपलं गेलेलं प्रत्येक दृश्य बघितलं. तू त्यांना जे जे काही सांगितलं होतं ते सगळं मी त्यात ऐकलंय. इनामदारांचा इतिहास, तुझी तशी झालेली अवस्था, हे सगळं मला माहिती आहे. आता मी जे विचारलं त्या प्रश्नाचे उत्तर सांग. तुम्हाला मारलं कोणी? शराक्षने. ती भेदरली होती. तो क्षण तिला आठवत होता. ती पूर्णपणे त्या क्षणात आता हरवून गेली आणि बोलू लागली. आम्हाला माहीतच नव्हतं की जो विधी आम्ही करत आहोत त्या विधीवर कोणीतरी नजर ठेवून होतं. वाड्यातली ती एकमेव खोली उघडी होती. बाकी सगळ्या खोल्या बंद होत्या. असं का? हा प्रश्न मला बऱ्याचदा पडायचा, पण कोणतं उत्तर नव्हतं. कोणीतरी तिथं राहत असावं कधी काळी, असंच वाटायचं, पण ते तसं नव्हतं. कधी काळी नाही. ते जे होतं ते तिथंच होतं, तिथंच आहे. तो शराक्ष नाहीये. ते कोणाच्याही कल्पनेच्याही पलीकडलं असं काहीतरी होतं. तिच्या घशाला कोरड पडली होती. ते तिथं कधीपासून आहे याची कल्पना नाही. कोणी सांगूही शकत नाही, पण ते तिथं आहे. त्या रात्री जेव्हा आमचा डाव फसला हे लक्षात आलं आणि विजयकांत जीव वाचवत वर पळाला हे मी बघितलं, तेव्हाच मी सुनेत्राला उठवत कसंबसं उभं केलं. यावेळी सर्वात सुरक्षित जागा एकच होती, ती म्हणजे ते तळघर. मी त्या दरवाजाजवळ आले आणि दरवाजा उघडायचा प्रयत्न करू लागले. इतर वेळा अगदी सहज उघडला जाणारा तो दरवाजा त्यावेळी मात्र उघडतच नव्हता. सुनेत्रा माझ्या मागे लहान बाळाला घेऊन काही अंतरावर उभी होती. तिचा तोल जात होता, त्यामुळे मी तिला भिंतीला टेकून उभं केलं होतं. दार उघडण्याचा मी आतोनात प्रयत्न करत असतानाच वरून विजयकांतच्या किंचाळण्याचा आवाज आला. मी अजूनच घाबरले आणि जीव तोडून आता खोलीच्या मुख्य दरवाजाजवळ आले. त्या खोलीचं दार पटकन लावून घेतलं आणि मी परत एकदा तळघराचं दार उघडायला त्या दरवाजाजवळ आले, पण दार उघडलं जात नव्हतं. अचानक मी नुकतंच जे दार बंद करून आले होते ते दार धाडकन उघडल्याचा आवाज झाला. सुनेत्राने दचकून तिच्या हातातलं बाळ खाली सोडलं. नशिबाने माझ्या कपड्याचं गाठोडं खाली होतं. ते बाळ त्या गाठोड्यावर पडलं, त्यामुळे त्याला काही झालं नाही. सुनेत्राने उघडलेल्या दरवाजाकडे बघितलं,
खोलीतली एकमेव पंती विझली होती. माझी नजर आधीच कमजोर होती. मी मागे बघितलं. खोलीत काहीच दिसत नव्हतं. नुसता अंधार होता. त्याच अंधारात अचानक सुनेत्राची एक अर्धकिंकाळी माझ्या कानावरती येऊन आदळली. माझ्या हातातली काठी खाली पडली आणि मी आता माझा जीव वाचवण्यासाठी पुन्हा एकदा तळघराचे दार उघडू लागले. दार उघडलं जात नव्हतं. काय झालं होतं कुणास ठाऊक. तिची किंकाळी काही क्षणातच थांबली आणि तिच्या जमिनीवर खाली पडल्याचा आवाज आला आणि पुढच्याच क्षणी मला माझ्या मागे कोणीतरी उभा असल्याचं जाणवलं. दचकून मी मागे वळून पाहिलं. एक वृद्ध जखड म्हातारा पुरुष, सडपातळ, जेमतेम 4 फूट उंच असेल तो, माझ्या मागेच उभा होता. त्याचे ते पूर्ण अंधारात लिप्त असलेले डोळे मी बघितले आणि पुढे मला आठवते ती फक्त वेदना. पोटातून पसरत मेंदूवर आदळणारी ती वेदना मी आजही विसरले नाहीये. पुढे मला जाग आली. ती कित्येक वर्षांनी. मी एका मुलीच्या शरीरात होते. तीच शर्मिला. कित्येक वर्ष निद्रिस्त असलेला माझा आत्मा ठरवून देखील तिचं शरीर सोडू शकत नव्हता. मला मुक्ती मिळवायची असेल तर आधी हा श्राप तोडावा लागणार होता. कोण होता तो? चांडाळ आहे, एक नरभक्षी अतृप्त आत्मा. कधी हा विचार केला आहेस तू की त्या वास्तूत दिल्या जाणाऱ्या नरबळीच्या शरीराचा एकही अवयव सापडत नाही. रक्ताचा एक थेंबही तिथं टिकत नाही. क्षराक्षर रक्त आणि मांसाचा तहान लिहिला आहे त्या ग्रंथात लिहिलंय. विजयकांतने त्या सगळ्या ग्रंथाचा बारकाईने अभ्यास केला होता. विजयकांत खूपच हुशार होता. जे काम धरमपालला जमलं नव्हतं ते त्यांनी करून दाखवलं होतं. त्या ग्रंथामध्ये एक वाक्य होतं ज्यात हे स्पष्टपणे समजत की क्षराक्ष हा फक्त मानवी रक्ताच्या 4 घोटांचा आणि मनुष्य मांसाच्या 4 घासांचा भुकेलेला आहे. एका व्यक्तीचा बळी दिल्यानंतर त्यातले फक्त 4 घोट आणि 4 घासच त्याच्यापर्यंत पोहोचतात. तेवढीच त्याची क्षुधा भागवण्यासाठी पुरेसे असतात. त्याला मुख्य भूक ही धान्याची आहे. पेटीतून तो जिवंत मृतदेह बाहेर येतो ते फक्त एक साधन आहे क्षराक्षाची तहान आणि भूक भागवण्यासाठी. पण मग जर असं असेल तर मग नरबळी दिल्या जाणाऱ्या माणसाच्या रक्ताचा एक थेंब देखील तिथे सापडत नाही. याचा कधी विचार केला नाहीस का? ते जे काही आहे ते येतं त्याच विधीच्या वेळी. त्याला बरोबर चाहूल लागते की तो विधी होणार आहे. ते तिथे येतं. जसा विधी करणारा माणूस त्या खोलीतून बाहेर निघून जातो आणि नरबळी दिल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे आणि मांसाचे 4 घोट आणि घास क्षराक्षपर्यंत पोहोचतात. पेटीतून जिवंत बाहेर आलेल्या त्या जिवंत मृतदेहामार्फत. त्यानंतर त्या मृत शरीराचं भक्षण ते करतं. त्याची भूक देखील क्षराक्षसारखीच आहे, कदाचित त्याहीपेक्षा भयंकर, ती म्हणाली. पण ते नक्की आहे काय? आणि तुला हे आधी माहिती नव्हतं की वाड्यात असं काहीतरी आहे? राजने विचारलं. तेव्हा माझं वय 80च्या पुढे होतं. लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत मी पूर्ण आयुष्य विक्षिप्त अवस्थेत घालवलं. मेंदूचं संतुलन बिघडलेलं. क्षराक्षने माझ्या मेंदूवर ताबा मिळवला नसला तरी मला देखील एक श्राप लागला होता. पण कधी काळी लहानपणी जेव्हा बाबा त्या श्रापाने त्रस्त होते आणि आमचा काका त्यांच्या बदल्यात तो विधी पूर्ण करण्यासाठी निघाला होता, तेव्हाची एक गोष्ट मला मरतानाच्या त्या शेवटच्याच क्षणी आठवली, जेव्हा मी वेदनेने विवळत होते आणि माझं मन स्वतःलाच प्रश्न करत होतं की हे काय आहे समोर जे आपल्या जीवावर उठलं आहे. त्या क्षणी मला कशी माहीत नाही, पण बाबांच्या तोंडून निघालेली ती काही वाक्य आठवली. बाबा काकाला म्हणत होते की बळी दिलास की लगेच बाहेर निघून ये. तिथे काहीही बघायला थांबू नकोस. तो वाड्यातच आहे आजही. कोण? काकाने त्यावर. बाबा काहीच बोलले नाहीत. विजयकांत जेव्हा ते ग्रंथ माझ्याकडे घेऊन आला होता त्यातल्या काही ओळी अशा होत्या ज्याचा अर्थ वाचून समजत होतं, पण त्याचा नक्की अर्थ लागत नव्हता. अगदी थोडक्यात एक गोष्ट त्यात लिहिलेली. क्षराक्ष याला जागृत करणाऱ्या घराण्यातील किंवा त्या पेटीची मालकी असलेल्या घराण्यात एखाद्या पिढीमध्ये जर संतती होत नसेल
आणि विधी करणाऱ्या साधकाने तो विधी संतती प्राप्तीची तीव्र इच्छा मनात ठेवून तो विधी केला असेल आणि शराक्षयाला एखादा नरबळी दिला गेला असेल तर ती संतती ही जन्मताच श्रापित बनते. ती संतती जन्मताच एक नरभक्षी असते. त्यामुळे त्या ग्रंथात असं लिहिलं होतं की संतती प्राप्तीसाठी हा विधी करू नये. तरीही कोणत्या तरी पूर्वजाने ती चूक केली होती आणि त्याचमुळे आमच्याच कुठल्या तरी जुन्या पिढीत एका नरभक्षी संततीचा जन्म झाला होता. असं नरभक्षी बाळ जन्माला आल्या आल्या मारून टाकावं, अन्यथा पुढे त्या संततीला 15व्या वर्षीच वृद्धत्व येतं आणि ते 15व्या वर्षीच मृत्यू पावतं. कदाचित त्यामुळे आमच्या पूर्वजांनी तो वाडा सोडला होता. असं बाळ किंवा अशी संतती जर नरभक्षी झाली आणि 15व्या वर्षानंतर वृद्धत्व येऊन मेली तर तो त्याच वास्तूत भटकत राहतो. ते नरभक्षी पिशाच मग त्या वास्तूत दिल्या गेलेल्या नरबळीच्या उष्ट्या मांसावर जगत राहतं. त्याच्यासाठी शराक्षयाला दिलेल्या बळीचा शराक्षयाने भक्षण करून सोडलेल्या भागावर त्याचा अधिकार ते गाजवतं. हे दुष्टचक्र कायम सुरू राहावं हेच त्याला वाटत असतं. अशा वेळी जर कोणी हा विधी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न फसले तीच वेळ साधतं. तो भटकणारा नरभक्षी आत्मा त्यांना शिक्षा करतो. ही वाक्ये त्या ग्रंथात विजयकांतने वाचलेली आणि कदाचित ती गोष्ट त्याच्या डोक्यातून दुर्लक्षित राहिली गेली असेल. विधी पूर्ण करून जेव्हा सुनेत्राची प्रसूती झाली आणि त्या बाळाला घेऊन मी आत गेले तेव्हा त्याने मला ही गोष्ट सांगितली. कारण तिची प्रसूती होण्याच्या काही वेळ आधीपासूनच मला तिथे काहीतरी विचित्र जाणवू लागलं होतं. कोणाचं तरी अस्तित्व मला तिथे जाणवत होतं. शराक्षयाच्या व्यतिरिक्त कोणीतरी तिथे भटकतंय हे मी म्हणाले पण होते. आणि त्यावेळी विजयकांतने मला तिची प्रसूती झाल्यानंतर ही गोष्ट सांगितली होती की ग्रंथात त्याने अशाच एका नरभक्षी पिशाच्याबद्दल वाचलं होतं. इथं तसं काही आहे का अशी आशंका त्याला येऊ लागलेली. पण जेव्हा आमच्याकडे या गोष्टीबद्दल विचार करायला वेळच नव्हता, काही वेळातच तिथे धर्मपाल येऊन पोहोचला होता. पुढे असं काही होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. विजयकांत आणि सुनेत्रा यांचे आत्मे तिथेच भटकत राहिले. त्यांच्यासाठी तिथून मुक्तीचा एकच मार्ग होता, तो म्हणजे 2 मानवी शरीर त्यांना हवी होती. ती मानवी शरीर त्यांना अशा वयाची हवी होती की जर ते आज जिवंत असते तर त्यांचं वय तेवढेच किंवा त्याच्या आसपास राहिलं असतं. म्हणूनच त्यांनी तुला भ्रमित केलं. एखादा अघोरी विधी करताना जेव्हा कोणाची हत्या किंवा मृत्यू होतो तेव्हा त्याचा भटकणारा आत्मा स्वतःसोबत काही नकारात्मक शक्ती पण ग्रहण करतो. पिशाच योनीमध्ये एखादं पिशाच किती वर्ष कैद आहे त्यावरून ठरतं की त्याच्यामध्ये किती ताकद आहे. त्यांनी तुला भ्रमित करून तशीच 2 वृद्ध शरीर तुझ्याकडूनच तिथे आणून पुरली. तुझ्या मनावर त्या जागेने आणि त्या दोघांच्या आत्म्यांनी असा भ्रम निर्माण केला होता की जणू तुझे आईवडील आता जिवंत होणार आहेत असंच तुला वाटत राहिलं. ती माती म्हणजे एक साधन होतं, एक माध्यम होतं ज्यामार्फत ते त्या 2 शरीरामध्ये स्वतःला प्रस्थापित करू शकत होते. त्यांनी ते केलं आणि मग ते निघाले शर्मिलाच्या शोधात. शर्मिलाचा शोध घेणं त्यांच्यासाठी काही अवघड नव्हतं. कदाचित तुला या गोष्टीची कल्पना नसेल, पण तुझ्यात आणि शर्मिलामध्ये जे संबंध निर्माण झाले होते त्यानंतरच तिच्यावर मी पूर्णपणे ताबा मिळवला होता आणि मग मी तिला त्या वाड्यात घेऊन गेले होते. त्या दोघांबरोबर तिची भेट मीच घालून दिली होती, पण तिला या गोष्टीची थोडी देखील कल्पना नव्हती. तिला नंतर काहीच आठवायचं नाही कारण तिच्या मेंदूवर माझाच ताबा असायचा. अखेर विजयकांत, सुनेत्रा आणि मी 32 वर्षानंतर पुन्हा एकदा भेटलो आणि मग विजयकांत आणि सुनेत्राचे अतृप्त आत्मे कित्येक दशक त्या वास्तूत अडकले होते. त्याला त्या वास्तूत घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा साक्षात्कार झाला होता. कित्येक पिढ्यांपूर्वी इथे एक अशी संतती जन्माला आली होती ज्यासाठी त्या घरातील म्हणजेच इनामदार यांच्या एका पूर्वजांनी शराक्षयाला आवाहन करून नरबळी दिला होता. तोच विधी जो तू करतोस तसाच विधी
त्याने त्यासाठी केला होता. विधी पूर्ण झाल्यावर त्यांनी मनात हीच इच्छा झाली होती की त्यांना एक संतती व्हावी. त्याच्या पत्नीला ती संतती झाली. त्या संततीचं 15 वर्षानंतर निधन झालं. 15 वर्षातच त्याला वृद्धत्व आलं होतं आणि त्यानंतर इनामदारांना तो वाडा सोडावा लागला. ते त्या वाड्यातच वावरत राहिलं. ही गोष्ट जी आम्ही त्यावेळी कल्पनेतही विचार केलेली नव्हती, तीच गोष्ट आमचा घात करणारी ठरली होती. आता यातून जर बाहेर निघायचं असेल आणि मुक्ती मिळवायची असेल तर त्या शापित नरभक्षी पिशाच्याला 11 तरुण 30 ते 40 वयातील पुरुषांचा बळी देणं गरजेचं होतं. बळी दिल्या जाण्याचं सूत्र 4, 3, 2, 1 अशा तारखा, ज्यांच्या पहिल्या 2 आकड्यांची बेरीज ही 4, 3, 2, 1 असेल. त्याला बळी देण्याची पद्धतही अतिशय सोपी होती. बळी दिल्या जाणाऱ्या व्यक्तीला विवस्त्र अवस्थेत तिथे नेऊन त्याचं शरीर धडा वेगळं करणं आणि त्या व्यक्तीचं रक्त त्याच खोलीच्या बाहेर शिंपडणं एवढंच तिथे जाऊन करावं लागायचं. 10 बळी आम्ही दिलेत आणि आज 11वा बळी द्यायची वेळ आहे. पण आज आम्हाला गेल्या वेळी अर्धवट राहिलेलं कामही पूर्ण करावं लागणार आहे, कारण मुक्ती मिळवण्यासाठी आधी त्या पेटीची मालकी मिळवणं आवश्यक आहे. पेटीची मालकी मिळवल्यावरच आम्ही स्वतःच्या मुक्तीची कामना करू शकतो, जी त्याला आणि शराक्षयाला ऐकावी लागेल. त्यासाठी तुला मरावं लागेल. ती पेटी आमच्या हाती आली की मग आम्ही ती नष्ट करू आणि नष्ट करण्याच्या आधी आम्ही स्वतःच्या मुक्तीची कामना करू. पण आमची मुक्ती म्हणजे तुझा बंदिवास असेल, कारण पेटीचा मालक विधी करताना मृत पावला तर त्याला अनंत काळासाठी पिशाची योनीत अडकून त्याच वास्तूत कैद होऊन राहावं लागेल. हे सत्य आहे. पण 11वा बळी देताना तो बळी आम्ही स्वतःच्या हाताने देऊ शकत नाही. तो शेवटचा बळी त्याच पद्धतीने द्यावा लागेल ज्या पद्धतीने शराक्षयाला नरबळी दिला जातो. त्याचमुळे आम्हाला ती पेटी आज हवी होती. तो विधी तुला करावा लागेल, जर तुला सागर जिवंत हवा असेल तर. नाहीतर ते दोघं त्याला तसेही मारतील. ती पेटी घेऊन तू 11च्या तिथं पोचला नाहीस तर सागरला ते तसेही मारून टाकतील. सिंधू म्हणाली. राजने घड्याळात बघितलं. 9 वाजले होते. आज निर्णायक रात्र आहे. आता एकतर मी संपेन किंवा मग हा श्राप. तो आता गाडीत बसला होता. पेटी गाडीच्या डिक्कीत टाकली होती आणि आता तो वेगाने तिथून निघाला होता. त्याने मोबाईलवर कसला तरी मेसेज टाईप केला आणि तो मेसेज कोणाला तरी पाठवला. त्याचं लक्ष घड्याळाकडे होतं. मागच्या सीटवर हातपाय बांधलेल्या अवस्थेत शर्मिला सीटवर आडवी होती आणि तितक्यात त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलला. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर दिसत होता. हॅलो सर, मी विवेक बोलतोय. विवेक घाबरलेल्या अवस्थेत दिसत होता. बोल विवेक, काय झालं? सर, आसावरी मॅडम. आसावरी? तिचं काय? पुढे बोल ना. सर, त्या बेपत्ता झाल्यात. कशी बेपत्ता झाली? काय झालं नक्की? मला नीट सांग. आता 2 तासापूर्वी बंगल्याचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मला कळत नव्हतं नक्की काय करावं. त्या त्यांच्या खोलीतून नुकत्याच बाहेर आलेल्या हॉलमध्ये बसलेल्या होत्या. त्यांनी मला मेन स्विच बघायला म्हणून मागच्या बाजूला पाठवलं. मी मागच्या बाजूला गेलो आणि बघितलं. काही वेळ चेक केल्यावर समजलं की फ्यूज कुणीतरी काढला होता, पण तो फ्यूज लावेपर्यंत 15-20 मिनिटे झाली. खूप जोरात पाऊस पडत होता, त्यामुळे मला काही कळलं नाही काय झालं. पण अर्ध्या तासाने जेव्हा मी परत आलो आणि लाईट सुरू झाली तेव्हा पाहिलं तर त्या तिथे नव्हत्या. मला माहिती नाही त्या कुठे गेल्या. मी त्यांना पूर्ण बंगल्यात शोधलं. बंगल्याच्या आजूबाजूला बघितलं. त्यांची गाडी तर बंगल्याच्या समोरच आहे. त्यांचा फोन हॉलमध्येच आहे, जमिनीवर पडलेला. कोणास ठाऊक काय झालं, त्या कुठे गेल्या. बंगल्यात कोणीच नव्हतं. आम्ही दोघेच होतो. तो घाबरलेला दिसत होता. राजला समजलं नक्की काय झालंय ते. विवेक, तू काळजी करू नकोस. मला माहिती ते कुठे गेले असेल. पोलिसात वगैरे तक्रार देऊ नकोस. मी तिला घेऊन येतो, राज म्हणाला आणि त्यांनी फोन ठेवून दिला. असं काहीतरी उपाय असेल ज्या तुम्हाला मुक्ती मिळू शकेल, कोणाचाही जीव न जाता. एकच होऊ शकतं. त्यांना पैशाच्या
जर कोणी संपवलं तर त्या दोघांना मुक्ती मिळेल, पण मला मुक्ती हवी असेल तर शराक्ष याला पुन्हा एकदा पिशाची योनीत पाठवणं अनिवार्य असेल, तरच मला मुक्ती मिळेल. सिंधू बोलत होती. आकाशात ढग गडगडत होते, विजा चमकत होत्या आणि पावसाची मुसळधार सुरुवात झाली होती. अचानक मागच्या सीटवर कुणीतरी बसल्याचा आभास त्याला झाला आणि तो दुर्गंध त्याला जाणवला. साईड मिररमधून त्याने पाहिलं की भेदरलेल्या अवस्थेत त्याला दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर भय दाटून आलेलं. ती त्याच्या कानाशी येत बोलू लागली, खूप भयानक होणार आहे, खूप भयानक होणार आहे काहीतरी पुढे, तू संपून जाशील. ही वाक्ये ती अगदी भेदरलेल्या अवस्थेत बोलली आणि पुढच्याच क्षणी आणि कायमचा अडकशील. हे वाक्य बोलताना तिच्या चेहऱ्यावर एक विकृत स्मित हास्य उमटलं होतं. त्याला काहीच कळलं नाही की तिच्या बोलण्याचा नक्की ओघ काय होता. त्याने तिचा हात धरला. आता जे काही होईल त्यात तू माझ्या सोबत असशील, तो म्हणाला आणि तिच्या चेहऱ्यावर एक विकृत स्मित हास्य उमटलं.